रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज एक सुपर डुपर आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या रेटचा आणि अशी अतिशय सुंदर असा हिरणनंदिनी वन पार्कमध्ये फ्लॅट असणार आहे, जो युजेबल 600 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल. फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या रेटमध्ये नक्कीच आहे, कारण ओनर सध्या इथे राहत नसल्या कारणानं त्यांना थोडीशी घाई आहे. त्याने दुसरीकडे फ्लॅट बुक केलेला आहे, त्याचं पेमेंट देणं बाकी आहे आणि तिकडे व्याजदर वाढत चालल्या कारणानं त्यांना हा फ्लॅट थोडा अर्जंट सेल करायचा आहे. त्याच्यामुळे हिरणनंदिनी वन पार्कमध्ये हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. जे मंडळी मेन रोड टच जे हिरणनंदिनी वन पार्क आहे आणि तिथेच रोड टचला घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी जर चांगली डील असेल तर ही नक्कीच असणार आहे. कारण याच्यात एक कव्हर कार पार्किंगही मिळणार आहे ह्या फ्लॅटसोबत. आणि फ्लॅटचा जर एरियाचा आपण जर विचार केला तर साधारणतः 600 युजेबल कार्पेट असणारा फ्लॅट असेल. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही ह्या फ्लॅटचा विचार जर केला तर याचं जे मेंटेनन्स आहे ते साधारणतः 6,000 रुपये ह्या फ्लॅटचं मेंटेनन्स असेल. आणि मेन रोड टचलाच आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ग्राउंड प्लस तशी बघितलं तर 29 माळ्याची बिल्डिंग आहे. परंतु हा जो फ्लॅट आहे हा आपला मिडल फ्लोअरला आहे. आणि विशेष म्हणजे बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट आहे. बाहेर आलं तर तुम्ही बघू शकता शेजारी एक फ्लॅट आहे, सो इकडे ह्या फ्लॅट आहे. जर तुम्ही ह्या लॉबी बघितली तर एवढी मोठी लॉबी तुम्हाला 2 घराच्या मध्ये एवढी मोठी ही जागा तुम्हाला मिळते. आणि ज्यावेळेला तुम्ही मेन लॉबीमध्ये येतात त्यावेळेला 1, 2, 3, 4 अशा टोटल जवळजवळ 4 लिफ्ट तुम्हाला मिळतील. त्या साईडला 2 फ्लॅट आहेत, समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत. तर अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगला आहे. अर्जंट सेल आहे. जर कोणाला हिरणनंदिनी बिल्डर्ससोबतच आपल्याला चांगलं फ्लॅट पाहिजे त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. ह्याच्यात TDSचा प्रश्न असणार आहे, पण तो काय मोठा प्रश्न नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो, जिथे तुम्ही थोडंसं इथे छोटंसं डायनिंग करू शकता. आणि अधिक तुमचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इकडे हॉल असेल. जर तुम्ही घरातनं जर बघितलं तर मग व्ह्यू खूप सुंदर आहे, कारण समोर जर बघितलं तर सुंदर असे झाडं वगैरे तुम्हाला मस्तपैकी असा येऊरच्या डोंगराचा पूर्णपणे व्ह्यू येतो. आणि खाली जर बघितलं तर घोडबंदर रोड तुम्हाला दिसतो. घरातनं तुमच्या मेट्रोचं वगैरे ते सगळं तुम्हाला नक्की प्रॉपरली दिसतं. आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आला तर इथे मात्र तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं किचन आहे, जे सुंदर चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे, जिथे गॅसची पाईप आणि त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हा डक्ट आहे, हा डक्ट तुम्ही आतमध्ये घेऊ शकता. बाकीच्या लोकांनी घेतले त्याच्यामुळे तुम्हाला पण इथे घेता येईल. तुमचं किचन अजून थोडं मोठं नक्की होऊ शकतं. पण ज्या लोकांना हिरणनंदिनीमध्येच इंटरेस्ट आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ही डील खूप सुंदर आणि चांगली असू शकते. हिरणनंदिनी बनवताना क्वालिटी कन्स्ट्रक्शन वगैरे चांगल्याच पद्धतीचं बनवतो. नंतर जर आपण इथे आलो तर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं नक्की असणार आहे. याचं प्लंबिंग वर्क वगैरे पण सुद्धा खूप चांगल्या आणि चांगल्या पद्धतीचं केलं गेलेलं असणार आहे. नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इकडे खूप मोठा बेडरूम असणार आहे, जो बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर चांगल्या पद्धतीची आहे. AC वगैरे ते सगळं आहे. आणि इकडनं पण जर व्ह्यू बघितला तर इकडनं पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला नक्की भेटतो. समोर जर बघितलं तर येऊरचा डोंगर हा तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नेट अँड क्लीन बाकी नक्की दिसतो. असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असणारा हा फ्लॅट तुम्हाला खरं इथं मिळतो. ज्या मंडळींना मला असं वाटतं की पैसे कमी आहेत आणि हिरणनंदिनीत तर राहायचं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. हा फ्लॅट खूप दिवस राहिल्याची शाश्वती नक्कीच नाही आहे. आणि नंतर शेवटचा हा तुमचा बेडरूम असणार आहे. याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर इकडनं पण तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू इकडनं पण आपल्याला मिळतो, कारण इकडनं पण तुमच्या ह्या डोंगराचा पूर्णपणे व्ह्यू बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो. हे जे तुम्हाला समोर इथं डक्ट दिसतं, हे डक्ट तुम्ही कव्हर करू शकता, कारण वरती सगळ्या लोकांनी हे सगळं कव्हर करून घेऊन बेडरूमच्या आतमध्ये सगळे जे डक्ट आहेत हे सगळे डक्ट ह्या लोकांनी इथे आतमध्ये ऑलरेडी घेतले गेलेले असणार आहेत. नंतर जर तुम्ही बघितलं हा बेडरूम आहे. हा बेडरूम तुमचं ह्या साईडला मस्त मोठी जागा आहे. आणि इकडे आला तर परत तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं जे कपाट वगैरे बनवायला पण जागा आहे. वरती फॉल सिलिंगचं वगैरे काम केलेलं आहे. असं सुंदर आहे, खूप सुंदर, छोटं आहे पण मस्त आहे. म्हणजे ह्या कार्पेटमध्ये जे ॲडजस्ट केलेलं ते खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं ॲडजस्ट नक्की केलेलं असणार आहे. आणि नंतर इथे आला तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. त्याच्यासोबत मी सांगितलं त्याप्रमाणे कव्हर्ड कार पार्किंग असणार आहे. मालक विदेशामध्ये असणार आहेत, पण किंमत खूप चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे. किंमत ठेवलेली म्हणजे 1,42,00,000 1,42,00,000 रुपये ह्याची किंमत ठेवलेली आहे. त्याच्यात पण थोडंसं कमी करता येणार आहे, म्हणजे खूप थोडंसं आहे, खूप असं मोठं बलाढ्य नसणार आहे. 1,00,000-2 लाख रुपयाचा विचार नक्की करता येईल. आणि त्या पद्धतीने हा फ्लॅट 2 BHKचा कॉम्पॅक्ट जर कोणी लोकांना घ्यायचा असेल तर अर्जंट सेल ही खूप चांगली डील आपल्याकडे आलेली आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर, मला असं वाटतं ज्याला हिरणनंदिनीमध्येच इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही चांगली सॉलिड डील नक्की असू शकते. इथं 1 BHKची किंमत जास्त आहे, तर त्या रेटमध्ये हा 2 BHK बाकी सुंदर मिळतो. तसेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. मी चांगल्या चांगल्या गोष्टी, अर्जंट सेलच्या गोष्टी, अशा सगळ्याच गोष्टींचं ताळमेळ बसून कुठंतरी वेगळे फ्लॅट रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो.
तर त्यापैकी हा एक फ्लॅट आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं इकडे लोन वगैरे सगळं तुम्हाला घेऊ शकता. OC CC सोसायटी ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नसणार आहे. तर सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी.